करात प्रकरणामध्ये चाकणकर आणि तटकरे यांना सह आरोपी करा. विकास लवांड यांनी मुख्यमंत्र्यांना ईमेलच्या द्वारे निवेदन दिलं. तटकरे आणि चाकणकरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वेळोवेळी खरातला मदत केल्याचा आरोप आहे. दोघांनी खरातला राजकीय आधार देऊन पाठबळ दिलं असं लवांडे यांनी म्हटलेलं आहे. रुपाली चाकणकर, सुनील तटकरे, अशोक खरात यांचे वारंवार एकमेकांना भेटी गाठी, फोन, मेसेज, अनेक व्यवहार एकमेकात गुंतलेले आहेत. त्यामुळे अशोक खरातने जे काही विविध गंभीर गुन्हे केलेले आहेत, मग ते महिलांचं शोषण असेल, विविध बलात्कार असतील किंवा अनेक आर्थिक गैरव्यवहार केलेले आहेत, या सगळ्या याच्यामध्ये रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे, त्याचबरोबर सर्व विश्वस्त मंडळ, अनेक संबंधित लोक यांना सह आरोपी करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत अशी आमची मागणी आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी खरात प्रकरण आणि चाकणकरांच्या राजीनाम्यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. खरातचे अनेक प्रकरणं बाहेर निघतील असं शिरसाट यांनी म्हटलं. खरातची सुटका होणार नाही असं शिरसाटांनी म्हटलंय. खरातला साथ देणाऱ्यांना अटक करण्याचा निर्णय सरकार घेणार. तपासामध्ये दोष निष्पन्न झाल्यास कारवाई करावी असं आमचं मत असल्याचं शिरसाट यांनी म्हटलेलं आहे. त्या खराताचे अनेक प्रकार निघतील आता, आणि या प्रकरणामध्ये आता त्याची सुटका तर होणार नाहीच, परंतु या रॅकेटमध्ये कोण कोण सहभागी हे एकट्या दुकट्याचं काम नाहीये. ही पूर्ण साखळी असेल. ही साखळी कशी तोडता येईल आणि त्यांना कसं अटक करता येईल हे सरकार निश्चित पाहिजे. रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिलेला आहे, त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे. निश्चित त्याची दखल सरकार घेईल. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, जो कोणीही कोणत्याही पक्षाचा असेल, तो राजकीय नेता असो, व्यापारी असो किंवा इतर कोणी असेल, मंत्री असेल, आमदार असेल, कोणी असेल, त्या तपासामध्ये जर तो निष्पन्न झाला तर त्याच्यावर कारवाई करावी हे आमचं स्पष्ट मत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते खरात प्रकरणामध्ये माझी बदनामी करत असल्याचा केसरकरांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केला होता. त्यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केसरकरांच्या आरोपांना उत्तर दिलेलं आहे. केसरकरांनी मान्य केलं की खरातकडे जायचे. केसरकर सिन्नरमधील MIDC मध्ये जायचे असं अंधारेंनी म्हटलं. केसरकर यांच्या आरोपांवर आता अंधारे यांनी पलटवार केला आहे. मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की ईशान्येश्वर मंदिराच्या निमित्ताने माझी आणि कॅप्टन खरात यांची ओळख झालेली होती, आणि त्या ओळखीमध्ये ईशान्येश्वर मंदिराबद्दल किंवा शिवमंदिराबद्दल असलेल्या भक्तीची भावना जास्त आहे, आणि त्याच्याच पोटी ती ओळख झालेली होती. त्यांच्या कुठल्याही कृत्यासंदर्भात कुठलीही माहिती ही मला कधीही नव्हती. जोपर्यंत त्यांना अटक झाली तोपर्यंत माहिती नव्हती. महिलांच्या संदर्भात एवढं घृणास्पद कृत्य त्यांनी कधी केलेलं असेल याची कोणतीही माहिती मला नाही, आणि त्याच्यामुळे या प्रकरणाशी माझा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो. हा राजकीय द्वेषापोटी केला जातो, आणि याच्यामध्ये विशेषतः उभाटाचे जे नेते आहेत हे आघाडीवर दिसतात. त्याच्यामध्ये संजय राऊत आहेत किंवा त्यांच्या महिला अध्यक्ष आहेत. केसरकर MIDCच्या तिथे काय करत होते? केसरकरांच्या सोबत MIDCच्या स्पाइस असोसिएशनमधला आवारे नावाचा व्यक्ती काय करत होता? हा आवारे जगदंब पतसंस्थेचा की पर्सन आहे की नाही? जगदंब पतसंस्थेमध्ये खरातचे पैसे ब्लॅकचे व्हाईट होत होते असं सिन्नर, मिरगाव आणि आजूबाजूची सगळे लोक सांगतात. यावर केसरकरांचं काय म्हणणं आहे? केसरकर, खरात आणि रुपाली चाकणकर हे तीनही लोक वारंवार सिन्नर MIDCच्या सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सोबत का दिसतात? या आवारेचा नेमका रोल काय आहे? आणि आवारे आणि दीपक केसरकर यांचं कनेक्शन काय आहे? आर्थिक उलाढालीमध्ये केसरकरांचा स्टेक किती? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं केसरकरांनी दिली पाहिजेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.